25 जून 1975 या दिवशी जी आणीबाणी लावण्यात आली होती त्या काळाकुट्ट इतिहास ज्यामध्ये अनेक लोकांना जेलवारी करावी लागली, असे 40 गावातले 10 ते 15 परिवारातले सदस्य, त्यातले काही लोकांनी जी आणीबाणी अनुभवली, काहींनी परिवारातल्या लोकांनी अनुभवली, त्या सगळ्यांचा आम्ही सत्कार करण्याचं इथं ठरवलं होतं। इंदिरा गांधींनी त्यांचं सरकार वाचवण्यासाठी अगदी न्यायालयाचा देखील अवमान करत, संविधानाचा अवमान करत, सगळ्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने जी आणीबाणी लावली आणि पत्रकार असतील, वृत्त माध्यम असतील, प्रिंट मीडिया असेल, सगळ्याच मीडियाचे लोक असतील, लोकशाहीचा गळा दाबत सगळ्या लोकांना जेलमध्ये डांबलं। त्या दिवसाची आठवण सगळ्यांना राहावी म्हणून 50 वर्ष त्या आज काळा दिवसाला झालीत। त्या निमित्ताने आम्ही सगळेजण एकत्र आलो होतो। दादा, पंतप्रधान मोदी ने कहा कि ये जो इमरजेंसी लागू की गई थी इससे 40 गावात संविधान हत्या दिन, आणीबाणीतील सेनानींचा गौरव। 40 गाव जून 25 भारतीय लोकशाहीवरील आणीबाणीचा काळा डाग आणि घटनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 40 गावात संविधान हत्या दिन पाळण्यात आला। या दिवशी आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या स्वातंत्र्य सेनानी आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानात आयोजित या कार्यक्रमात डॉक्टर सत्यजित पूर्णपात्रे, प्रशांत पालवे, मच्छिंद्र राठोड, यशवंत मराठे, रंगराव साबळे, दिलीप गवळी, सचिन स्वार, सुवर्ण महानुभाव, योगेश फासे आणि मिलिंद देव यांच्यासह अनेकांना सन्मानित करण्यात आले। यावेळी सेनानींनी आणीबाणीच्या काळातील आपल्या वेदना, देशावर आलेले संकट आणि संविधानाच्या मूल्यांची झालेली पायमल्ली यावर अनुभव कथन केले। आमदार मंगेश चव्हाण यांनीही त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त केली। 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी संविधानाच्या अनुच्छेद 352चा गैरवापर करत आणीबाणी लागू केली होती। या काळात नागरिकांचे मूलभूत अधिकार काढून घेण्यात आले, माध्यमांवर बंदी घालण्यात आली आणि हजारो लोकांना विनाकारण तुरुंगात डांबण्यात आले। निवडणुका थांबवण्यात आल्या आणि देशाच्या संविधानाचा गळा दाबला गेला। जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांसारख्या नेत्यांनी लोकशाही वाचवा हा संदेश देत या हुकुमशाही विरोधात लढा दिला। त्यांच्या या लढ्यामुळे 1977 मध्ये जनतेने काँग्रेस पक्षाला सत्तेतून बाहेर फेकले आणि लोकशाही पुन्हा प्रस्थापित झाली। आजही हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून स्मरणात ठेवला जातो, कारण लोकशाही आणि स्वातंत्र्याची किंमत यातून अधोरेखित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सध्याचे सरकार लोकशाहीच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्याचेही यावेळी सांगण्यात आले। हा कार्यक्रम केवळ आठवण म्हणून नव्हे, तर लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्याची सामूहिक जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता। किंवा असलेले सगळे म्हणजे